श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. दत्त महाराजांचे 11 गुरुवार कसे करायचे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी, दत्त महाराज आपल्या सोबत राहण्यासाठी, प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी किंवा आपली जीही कोणती इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्याला दत्त महाराजांची काहीतरी सेवा करायची आहे म्हणून आपण हे दत्त महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत करू शकतो. दत्त महाराजांच्या 11 गुरुवारचं व्रत केल्यानंतर ज्याही गोष्टीसाठी तुम्ही संकल्प करून हे व्रत करणार आहात ती 100% 11 गुरुवारच्या आत पूर्ण होतेच होते आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहतो. आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं. बरेच जण म्हणतात बघा ताई आमचे मिस्टर ड्रिंक करतात, आमच्या घरामध्ये बरकत नाही आहे, आमचा नवरा व्यवस्थित जॉब करण्यासाठी, घरात बरकत येण्यासाठी, प्रत्येक कार्यात यश येण्यासाठी आम्ही काय करावं. तर तुम्ही हे दत्त महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत करू शकता आणि बघा या 11 गुरुवारमध्ये तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील आणि म्हणजे सगळ्यात चांगल्याच गोष्टी तुमच्यासोबत होतील. खूप छान. मी आत्तापर्यंत 3 वेळा हे व्रत केलेलं आहे आणि आता येणाऱ्या गुरुवारपासून परत मी हे दत्त महाराजांच्या 11 गुरुवार व्रताला सुरुवात करत आहे आणि त्याबद्दलच मी आज माहिती देणार आहे. हे व्रत आपण कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी सुरू करू शकतो. ज्या दिवशी आपण या व्रताला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. आपलं घर स्वच्छ गोमूत्र मीठ पाण्यामध्ये टाकून पुसून घ्यायचं आहे. आपल्या उंबरठ्याला आपल्याला गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकून लेपन करायचं आहे. उंबरठ्याची पूजा करायची आहे आणि सकाळचा जोही आपला दिनक्रम आहे, जीही आपली कामं आहेत ती कामं आटोपून आपल्याला या व्रताला सुरुवात करायची आहे. या व्रताला आपल्याला पूजा मांडणीसाठी काय लागणार आहे, एखादा चौरंग असेल, पाट असेल, त्यावर केशरी कलरचा किंवा लाल कलरचा कपडा लागेल. दत्त महाराजांचा फोटो लागेल. दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटोही चालेल. धूप दीप अगरबत्ती लागेल आणि आपल्याला तुम्ही या दिवशी पूजा झाल्यानंतर कोणती सेवा करणार आहात, जसं की मी गुरुवार केल्यानंतर मी 52 वेळा दत्तबावनी 52 वेळा म्हणते, तसं तुम्हाला जर मला आता पाठ आहे, तुम्हाला जर पाठ नसेल तर दत्तबावन्नीचं पुस्तक आणा. घोर कष्टोद्धरण स्तोत्र 21 वेळा किंवा 51 वेळा म्हणा किंवा 2 अगरबत्ती लावा आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त त्या अगरबत्ती सुरू आहेत त्या संपेपर्यंत श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. दत्त महाराजांच्या ह्या पूजेची मांडणी आपण सकाळीही करू शकतो, सायंकाळीही करू शकतो. असं काही नाही की सायंकाळीच करायला हवी, सकाळीच करायला हवी, असं काही नाही. जेव्हा आपल्याला हवं तेव्हा आपण करू शकतो. त्या कपडावरती आपल्याला दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे. त्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांना पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. हार फूल वाहायची आहेत. अष्टगंध लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे. दत्त महाराजांची आरती करायची आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. आणि तुम्ही जी सेवा करणार आहात तुम्हाला संकल्प घेतानाच बोलायचं आहे. ह्या उपवासासोबतच तुम्ही कोणती सेवा करणार आहात ती सेवा बोलायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला जी सेवा आपण बोललेली आहे ती सेवा करायची आहे. आणि तुम्ही संध्याकाळी जेवण करू शकता किंवा जेव्हा तुमची पूजा झाली आहे त्यावेळेही तुम्ही जेवण करू शकता. एक वेळा जेवण करून आपल्याला हे दत्त महाराजांचे गुरुवार करायचे आहेत. बघा जेव्हा तुम्ही ह्या दत्त महाराजांच्या गुरुवाराला सुरुवात कराल तुम्हाला म्हणजे खूप खूप सुंदर अनुभव येतील. तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक प्रकारची प्रसन्नता वाटायला लागेल. बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा निगेटिव्हिटी असते, सतत भांडणं कलह असतात, तर त्यांच्यासाठीही दत्त महाराजांचे 11 गुरुवार खूप खूप उपयोगी आहेत. हे गुरुवार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरातले भांडण तंटे कलह कमी झालेला आहे. तुमच्या घरात जर कोणी बेरोजगार असेल, ते काम करत नसेल तर त्याला काम करायची इच्छा निर्माण होईल किंवा आपल्याला स्वतःलाच असो दिवसभर झोपून राहावं असं वाटत असेल, आळस दिवसभर अंगात भरलेला असेल तर तोही निघून जाईल. धनधान्यामध्ये बरकत येईल. प्रत्येक कामामध्ये यश येईल आणि सर्वात महत्त्वाचं दत्त महाराजांचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहील. दत्त महाराज आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये
यश मिळवून देतील आणि हे व्रत करणं काही खूप अवघडही नाही आहे. आणि ही पूजा तुम्हाला जर अशी वेगळी मांडायची नसेल तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा या पूजेची मांडणी करू शकता, कारण असं काही अवघड नाही आहे आपल्याला यासाठी की कलश मांडायचा आहे, हे करायचं, असं काहीच नाही. फक्त दत्त महाराजांच्या फोटोची आपल्याला यथाविधी पूजा करायची आहे, आरती करायची आहे, दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुम्ही कशाचाही दाखवू शकता, जो आपल्या घरात आपण स्वयंपाक केला आहे त्याचा, किंवा दूध साखरेचा किंवा फळाचा कोणताही नैवेद्य दाखवू शकता. हे गुरुवार आपल्याला 11 गुरुवार करायचे आहेत आणि 11व्या शेवटच्या गुरुवारी आपण या गुरुवारचं उद्यापन म्हणून आपल्या जवळपास जेही कोणतं स्वामी केंद्र असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथे आपण केळी वाटप करू शकतो किंवा जी ही आपली इच्छा आहे तेवढी आपण रक्कम तिथे दानपेटीमध्ये टाकू शकतो. किंवा तुम्ही 11व्या गुरुवारी हळदी कुंकवाला सुवासिनींना बोलवू शकता. त्यांना म्हणजे खायला तुम्ही प्रसाद म्हणून केळ किंवा एखादं फ्रूट असं देऊ शकता. तुम्ही जेवण घालू शकता काही, किंवा तुमच्याजवळ जर गाणगापूर असेल, नरसोबाची वाडी असेल किंवा नारायणपूर असेल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तिथे अन्नदानही करू शकता. किंवा केळ असो, कोणतंही फ्रूट असो, ते फ्रूट तिथे प्रसाद म्हणून वाटप करू शकता. किंवा तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन त्या दिवशी त्या गोशाळेमध्ये हिरवा चारा दान करू शकता.